रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती, मराठी सक्तीचा चालकांनी धसका घेतलेला आहे। चालकांचा वाहन चालवणं बंद ठेवण्याचा निर्णय, ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली असली तरी कारवाईच्या भीतीमुळे काही चालकांनी तात्पुरतं वाहन चालवणं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर रिक्षा टॅक्सीची संख्या कमी झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होतोय। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। सध्या प्रत्येक मुंबईमध्ये आपण प्रत्येक स्टँडवर जर गेलो तर तिथे आधी प्रचंड रिक्षांची आणि टॅक्सीची गर्दी आपल्याला पाहायला मिळायची। आता ही कारवाई परिवहन विभागाने सुरू केल्यामुळे काही रिक्षा चालकांनी आणि टॅक्सी चालकांनी घरीच बसण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या चित्र मुंबईमध्ये निर्माण झालेलं आहे। रिक्षा आणि टॅक्सीची संख्या जी आहे ती रस्त्यांवर आणि प्रत्येक स्टँडवरती आपल्याला कमीत कमी पाहायला मिळते। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय जी आहे ती वाढलेली आहे। खरं तर आपल्याला नोटीस परिवहन विभागाकडून दिली जाऊ शकते, आपला बॅच निलंबित करण्यात येऊ शकतो, आपल्यावरती कारवाई होऊ शकते। या भीतीपोटीच चालकांनी आता घराबाहेर न पडण्याचाच निर्णय कुठेतरी घेतल्याचं दिसत आहे। का त्या कारवाईपासून आपण कशा पद्धतीने वाचू शकतो, ही कारवाई आपल्यावर होणार नाही याची काळजी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक घेताना पाहायला मिळत आहे। मात्र कितीही जरी घरात थांबले तरी मात्र जो कारवाईचा बडगा परिवहन विभागाने उगारलेला आहे तो मात्र या कारवाईला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे कधीपर्यंत हे पुन्हा एकदा सगळे घराबाहेर निघणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या तरी रस्त्यांवरती चालकांची, रिक्षा आणि टॅक्सीची कमी संख्या असल्यामुळे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।